जय शिवराय। उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या या अत्यंत देखण्या कार्यालय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आजचे उद्घाटक, देशाचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शिवाळे, शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके, माजी आमदार अशोक बापू पवार, माजी आमदार रमेशप्पा थोरात, प्रकाशदादा जगताप, योगिनीताई कंचन, प्रकाशप्पा मस्के, विकासजी लवांडे, प्रदीपदादा कंद, रवींद्र कंद, जिल्हा परिषदेचे सीओ गजानन पाटील साहेब, माणिकदादा गोते, महादेवजी कांचन, देवीदास शेठ भन्साळी, संदीपप्पा भोंडवे, केडी बापू कांचन, कोंडीबाजी चौधरी, आर डी कांचन, दादा पाटील फराटे, दिलीप नाना वालेकर, सुरेखाताई बोर्डे, राजारामजी कांचन, सोपानराव कांचन, रामभाऊ तुपे, दत्तात्रयजी कांचन, हेमलताताई बडेकर, जितेंद्रजी बडेकर, भाऊ कांचन, अर्जुन कांचन, ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, पुढे बसलेले सगळे मान्यवर, पत्रकार बांधव, आपणा सर्वांना पुन्हा एकदा या ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि स्वर्गीय मणिभाई देसाईंच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या आपल्या उरुळी कांचन शहरामध्ये, उरुळी कांचन गावामध्ये, जिथं मातीच्या कणाकणात महात्मा गांधींचा विचार, वसा आणि वारसा राहतो, या ठिकाणी खरं तर एक आदर्श वेगळा आहे. कारण एका टर्ममधला हा माझ्या माहितीप्रमाणे 6वे सरपंच आहेत सरपंचताई, आणि हे जे एकमेकाला समजून उमजून एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत याचं एक उत्तम उदाहरण या उरुळी कांचनमध्ये. इतकंच कशाला तर राजकीय अनेक पक्ष असतील, अनेक मतभेद असतील, अनेक विचार असतील, पण उरुळी कांचनची एक देखणी परंपरा जी आहे, प्रचारापर्यंत मतभेद, एकदा मतदान झालं का पाराखाली बसून चहा एकत्र घ्यायचा, ही जी परंपरा उरुळी कांचनची आहे, याची राज्यातल्या प्रत्येकानं खरं तर दखल घेण्यासारखी परिस्थिती आहे. अत्यंत देखणी इमारत ही उभी केलेली आहे. म्हणजे मयूरने मला सातत्यानं सांगितलं, त्याचं आर्किटेक्चर होत असल्यापासून त्याने, मयूर कांचनने मला सातत्याने सांगत होता की हे या पद्धतीने करतोय, हे असं करतोय. त्यामध्ये एक थोडी खंत होती आमची की खासदार म्हणून सीओ साहेब निधी टाकता येत नव्हता. त्यात आता आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आमच्याकडे निधीचा तुटवडा फार जास्त आहे. म्हणजे जुनी जाणती माणसं सांगायची, पिठात पाणी घालून दूध म्हणून पाजावं लागायचं, तसं फक्त खासदार निधी 5 कोटी असतो आणि तो 6 विधानसभांमध्ये पुरवता ते दुधात पाणी, म्हणजे पिठात पाणी घालून शेवटी दूध म्हणून द्यावं अशी परिस्थिती बऱ्याचदा निर्माण होते. पण आता देशातलं वातावरण बघितलं तर कदाचित येणाऱ्या भविष्य काळामध्ये काही गोष्टी बदलतील की काय अशी शक्यता सुद्धा होते. कारण बिहारमध्ये जर आपण बघितलं, आता जी यात्रा सुरू आहे, या बिहारच्या राहुल गांधीजी आणि तेजस्वी यादव यांनी एक यात्रा सुरू केलेली आहे, आणि माझं मत नेमकं कुठं गेलं याविषयी देशाच्या मनात जो काही संभ्रम होता, त्यामुळे देशामध्ये अनेक वेगवेगळ्या चर्चा या दृष्टीनं सुरू झालेल्या आहेत. तशा तुमच्या अनेकांच्याही मनात राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स बघितल्यानंतर अनेकांच्या मनात त्या शंका निर्माण झाल्या असतील. पण हे राजकारणाचं व्यासपीठ नाही आहे, त्यामुळे हा विषय घेण्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा जो दुसरा आहे, संदीप बाप्पा, मला कल्पना आहे की या विषयावर बोलण्यापेक्षा जो मगाशी आमदार साहेबांनी मुद्दा सांगितला, याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि तो म्हणजे वाढत्या नागरीकरणाच्या ज्या समस्या आहेत याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण केवळ फ्लायओव्हर बांधून आणि केवळ इमारती बांधून फक्त विकास होईल असं जर आपण म्हटलं तर आज जी पुण्याची कोंडी झालेली आहे, तशीच कोंडी उद्या आपल्याही नशिबी आल्याशिवाय राहणार नाही. आत्ता जी आहे, म्हणजे मगाशी माऊली आबांनी हडपसर ते यवत या एलिव्हेटेड कॉरिडॉरचा उल्लेख केला. खरं तर नॅशनल हायवेच्या माध्यमातून हा कॉरिडॉर आधीच होणार होता, परंतु हा आता MSIDC कडे वर्ग करण्यात आलेला आहे. आणि MSIDC कडे वर्ग केल्यानंतर खरं तर आज आदरणीय दादा असते तर काळीज एकदा लक्कन हल्लं होतं.
कारण मध्यंतरी दादांनी नितीन गडकरी साहेबांना पत्र दिलं होतं की एक्झिस्टिंग विथला याचं वायडनिंग करा. जर एक्झिस्टिंग विथला वायडनिंग करायचं तर नक्की एलिव्हेटेड कॉरिडॉरचं MSIDC काय करते हा प्रश्न आवर्जून दादांकडून त्याची शहानिशा करून घ्यायची होती. परंतु MSIDCच्या माध्यमातून होणारा हडपसर ते यवत हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल किंवा पलीकडे खराडीपासून ते शिरूरपर्यंतचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, तळेगाव चाकण शिक्रापूरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल, हे तीनही प्रस्ताव आता MSIDCकडे म्हणजे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. आणि परवाच गडकरी साहेबांशी याविषयी चर्चा करून त्या संदर्भातलं फॅसिलिटेशन जे आहे ते करण्याचा गडकरी साहेबांनी हा शब्द दिलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा आपला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल अशी एक अपेक्षा बाळगूयात. मगाशी संतोष कांचन बोलताना म्हणाले की कोरेगाव मूळच्या रेल्वे ब्रिजचा जो प्रस्ताव आहे अनेक वर्ष पेंडिंग आहे. याचं खरं कारण असं आहे की त्यामध्ये जमीन अधिग्रहणासाठी लागणारं जे मूल्य, जिथं ब्रिज उतरतो तो ब्रिज उतरत असताना तिथं जमीन जी अधिग्रहित करावी लागणार आहे त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे आहे आणि तो सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव गेलेला. त्याला एकदा मंजुरी मिळाली की त्याचंही काम होईल. जरी रेल्वेच्या कमिटीवर मी आहे, परंतु रेल्वेच्या अखत्यारीमध्ये जेवढा रेल्वेच्या ट्रॅकचा ब्रिज असतो तेवढाच रेल्वेच्या अखत्यारीत असतो. बाकीचा PWDच्या माध्यमातून आपल्याला करावा लागतो आणि त्यामुळे लवकरात लवकर ही अडचण इथली दूर होईल. त्याच पद्धतीनं रेल्वेच्या बाबतीत आळंदी म्हातोबाची ते तळेगाव हा पूर्ण एक फ्रेट ट्रॅक, ज्या माल वाहतुकीसाठीचा एक संपूर्ण लूप ट्रॅक आहे, हा रेल्वे मंत्रालयाकडून बनवला जातोय. दौंड पुणे सेक्शनमध्ये जसं सबअर्बन कॉरिडॉरचा स्टेटस हे मुंबईच्या उपनगरीय रेल्वेला आहे, त्याच पद्धतीने आपण सातत्यानं संसदेमध्ये दौंड पुणे कॉरिडॉरला सुद्धा सबअर्बन कॉरिडॉरचं स्टेटस द्यावं अशी आपण सातत्यानं मागणी करतो. आणि त्याचबरोबरीनं जो महत्त्वाचा मुद्दा मागे सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला होता तो म्हणजे नवीन महानगरपालिकेची गरज. आणि ही नवीन महानगरपालिकेची गरज लक्षात घेत असताना मात्र पुढल्या 25, 30, 40 वर्षांच्या नागरीकरणाचा विचार करून त्यानुसारचं संपूर्ण प्लॅनिंग करून ती गोष्ट लक्षात घ्यावी. कारण आज आपण पुणे शहरातलं बघतो, रोज वाहतूक कोंडीचे प्रश्न जेव्हा समोर येतात याचं महत्त्वाचं कारण आहे सुनियोजित शहरीकरणासाठी जे 16% जमीन रस्त्याखाली लागते ती खरं तर पुणे शहरात जेमतेम 9%. आणि त्यामुळे भविष्याचं नियोजन करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात. आणि या प्रवासामध्ये उरुळी कांचनच्या सगळ्या नागरिकांचं भरभक्कम योगदान हे कायम असेल असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा आदरणीय साहेबांचा आभार मानतो आणि इतकी देखणी इमारत उभी केल्याबद्दल सर्व आजी माजी सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, सगळे देणगीदार यांचं मनापासून कौतुक करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद खैदर साहेब. यानंतर आपण